श्री गणेश पुराण उपासना खंड अध्याय 16 त्रिपुराख्यान. श्री गजाननाच्या कृपाप्रसादाने गुत्समदास मंत्रदृष्टा म्हणून मान्यता मिळाली. त्याची कीर्ती वाढली. एकदा गुत्समदास जोराची शिंक आली. तिच्या आवाजाने भूमीसह आकाशमंडळही दणाणून गेले. त्या शिंकेतून एका तेजपुंज बालकाचा जन्म झाला. गुत्समदाचे त्याच्याकडे लक्ष जाताच त्यास अत्यंत आश्चर्य वाटले. तू कोण आहेस असे त्याने त्या बालकास विचारले. तेव्हा त्यास उत्तर देत बालक म्हणाले, ऋषी महाराज, आपण सर्वज्ञ असूनही असे का विचारता? तात, अहो आत्ताच नाही का तुमच्या शिंकेतून माझा जन्म झाला? मी आपलाच पुत्र आहे. आज मी लहान असलो तरी पुढे मोठा झाल्यावर माझा पराक्रम आपणास दिसेलच. गुत्समदास मातेचा शाप आठवला. तिच्या शापानुसार माझ्या पोटी येणारा क्रूर आणि पाषाण हृदयी भयंकर राक्षस हाच तो काय? या विचारांनी गुत्समद फार भयग्रस्त झाला. पण त्याच वेळी आपल्या मुलावर देवभक्तीचे संस्कार घडवायचे असा विचार करून त्याने त्या पुत्रास गणेश भक्तीचे महात्म्य सांगून उपासनेसाठी श्री गणेश मंत्राचा उपदेश करताना गणानाम त्वा या वेदोक्त मंत्र सांगितला. पित्याची आज्ञा घेऊन त्या बालकाने मंत्रजपास सुरुवात केली. 5000 वर्षे तपश्चर्या झाल्यावर तो अग्नीसारखा प्रखर व तेजस्वी दिसू लागला. त्याच्या साधनेवर प्रसन्न झालेला गजानन त्याच्यासमोर प्रगट झाला आणि गुत्समद पुत्रास त्याने वर मागण्यास सांगितले. तेव्हा तो म्हणाला, देवा, तू समस्त सामर्थ्याचे भांडार आहेस, सर्व शक्तिमान आहेस. तरी चराचर सृष्टीसहित अखिल ब्रह्मांडावर माझे स्वामित्व राहील असा वर द्या. सूर, असुर, मानव, यक्ष, किन्नर, गंधर्व आणि ऋषीमुनींसहित सर्व प्राणीमात्रांनी माझी आज्ञा पाळावी. इंद्रादी लोकपालांनी अहर्निशी माझी सेवा करावी. माझ्या सर्व इच्छांची तृप्ती व्हावी. सकळ भोग व ऐश्वर्य प्राप्त होऊन अंती तुझ्या कृपेने माझा उद्धार व्हावा. श्री गजानन म्हणाला, एका शंकराशिवाय तुझा कोणीही पराभव करू शकणार नाही. आता मी तुला एक लोखंडाचे, एक सोन्याचे व एक रुपयाचे असे 3 पुरे किंवा विमाने देतो. ती सदोदी तुझ्याकडे राहतील. त्यांच्याचमुळे तू सर्वांना अजिंक्य होशील आणि त्याच्यावरूनच त्रिपुर नावाने तू प्रसिद्ध होशील. पुढे सर्व सुखे उपभोगून झाल्यावर शंकर एकाच बाणाने ही 3ही पुरे नष्ट करतील आणि तुझ्या सर्व कामनांची पूर्तता होऊन तू मुक्त होशील. ही घटना घडली तेव्हापासून त्रिपुरासूर बंगाल प्रांतात होता. ज्या ठिकाणी त्याची तपश्चर्या फळास आली, गजाननाचे त्यास दर्शन झाले, त्या स्थानी त्याने एक सुंदर गणेश मंदिर बांधले. त्याच्या परिसरात वस्ती वाढवून गणेशपूर नावाचे नगर बसवले. त्यानंतर सैन्य जमवून स्वपराक्रमावर दिग्विजय मिळवून त्याने समस्त पृथ्वी पादाक्रांत केली. मृत्युलोकीचे सर्व राजे महाराजे यांनी त्याचे मांडलिकत्व पत्करले. त्यानंतर पाताळ लोकावरही त्याने आपली सत्ता प्रस्थापित केली. पुढे स्वर्गावर स्वारी करण्याचा हेतू मनात धरून त्याने प्रचंड सैन्य जमवले. त्या सैन्याने त्याचे 3 भाग केले. पैकी एका भागावर भीमकाय, दुसऱ्या भागावर वज्रद्रष्ट या महाबलाढ्य पराक्रमी सेनापतींची नियुक्ती करून शासन व्यवहार सांभाळण्यासाठी त्यांना अनुक्रमे पृथ्वी व पाताळात पाठविले. आणि तिसरा विभाग स्वतःच्या अधिपत्याखाली घेऊन तो स्वर्गावर चाल करून गेला. सर्वप्रथम त्याने नंदनवन उद्ध्वस्त केले आणि इंद्रास युद्धाचे आवाहन दिले. उभय सैन्य एकमेकांवर चाल करून गेले. प्रचंड रणधुमीने त्रिभुवन हिंद कळले. देवदैवत्यांच्या त्या निकराच्या लढाईत त्रिपुराच्या सैन्याची पिछेहाट होऊ लागली. तेव्हा स्वतःच्या सैन्यास धीर देत तो स्वतः इंद्रावर चढाई करून गेला. बराच काळ दोघात घनघोर युद्ध झाले. त्यात त्याने आपल्या खड्गाने वज्र पाडले. खाली पडलेले तेच वज्र उचलून त्याने ऐरावताच्या मस्तकावरच सर्व शक्तीनिशी प्रचंड आघात केला. भयंकर चित्कार करत ऐरावत मागे सरकला. तेव्हा ऐरावतावरून पायउतार होत निशस्त्र इंद्राने त्रिपुरास मल्लयुद्धास पाचारण केले.
देव दानव युद्ध विसरून आश्चर्याने त्यांचे डावपेच पाहू लागले. तेवढ्यात अत्यंत जलद हालचाली करून त्रिपुराने इंद्रास खाली पाडले. त्याच्या पायाला धरून गरागरा फिरवत दूर भिरकावून दिले. देवांनी दीर्घ काळ त्याचा शोध घेतला, तेव्हा कुठेतरी पर्वत कपारीत तो मूर्छितावस्थेत त्यांना सापडला. अनेक उपचार करून देवांनी त्यास शुद्धीवर आणले. त्यानंतर सर्वजण हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यात आश्रयार्थ केले आणि त्रिपुराच्या भीतीने लपून छपून दिवस कंठू लागले. इकडे त्रिपुराने इंद्रपुरी अमरावतीवर कब्जा मिळवला. देवांचे सर्व अधिकार दैत्यांना देत तो इंद्राच्या सिंहासनावर बसला आणि समस्त स्वर्ग सुखांचा आस्वाद घेत तो स्वर्गावर राज्य करू लागला. त्रिपुराच्या पराक्रमाचे वृत्त कळताच श्री विष्णूंनी क्षीरसागरात दडी मारली. भयभीत ब्रह्मदेव कमळात लपला. त्यानंतर त्रिपुराने चंड व प्रचंड नावाच्या 2 मानसपुत्र तयार केले आणि विष्णुलोक ब्रह्मलोक त्यांच्या स्वाधीन केले. ते कार्य पूर्ण झाल्यावर त्याने कैलासावर स्वारी केली व आपले सर्व सामर्थ्य एकवटून कैलास गदागदा हलविला. पार्वती घाबरली, पण त्याच्या पराक्रमाने प्रसन्न झालेल्या शंकराने वररूपाने समस्त कैलासच त्याला दिला आणि पार्वती नंदी व समस्त गणपरिवारासह तो मंदार पर्वतावर निघून गेला. इकडे भीमकाय नामक त्रिपुर सेनापतीने ऋषींचे आश्रम यज्ञशाळा देवालयांचा विध्वंस सुरू केला. मुनींना कारागृहात डांबले. धर्मकर्म त्याच्या कानी पडेनासे झाले. पाताळात गेलेल्या वज्रदृष्टानेही शेष वासुकी तक्षकादी नागांवर वर्चस्व प्रस्थापित करून त्यांची धनसंपत्ती व स्त्रियांचे हरण करून त्यांना त्रिपुराकडे पाठवून दिले. अशा रीतीने त्रिपुरासुराने सर्वत्र आपली सत्ता प्रस्थापित केली. बराच कालावधी निघून गेला. स्वर्गातून निष्कासित झालेले देव हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यात दिवाभीतीचे जिणे जगत होते. कोणत्या उपायांनी त्रिपुरासुराचा वध करता येईल ह्याच विचारात ते नेहमी असत. त्यांची ती अवस्था पाहून नारदांनी त्यांची भेट घेतली व म्हणाला, त्रिपुराच्या सामर्थ्यामागे त्याने हजारो वर्ष केलेल्या गणेश उपासनेची तपश्चर्येची शक्ती आहे. त्रैलोक्य वश होईल असे त्यास गजाननाचे वरदान आहे. तेव्हा इप्सित साध्य होण्यासाठी तुम्ही श्री गजाननाला प्रसन्न करून घ्या, असे म्हणून नारदाने त्यांना एकाक्षर मंत्राचा उपदेश केला. नारदांकडून उपदेश प्राप्त झालेल्या देवांनी उग्र तपश्चर्यांती श्री गजाननास प्रसन्न करून घेतले. देवकार्यासाठी श्री गजानन त्यांच्यासमोर प्रकट झाला. देवांनी 8 श्लोक म्हणून त्यांची स्तुती केली. तेच पुढे संकटनाशक स्तोत्र म्हणून प्रसिद्ध झाले. गजाननाने जो भक्त मनोभावे हे स्तोत्र म्हणेल त्याची संकटे मी दूर करीन असा आशीर्वादही त्यावेळी दिला. त्यानंतर देवाची मनोव्यथा ऐकून त्यांचे सांत्वन करीत श्री गजानन म्हणाला, भगवान शंकरच त्याचा पराभव करतील. त्याकरिता उपाययोजना करून मी लवकरच सर्व प्राणीमात्रांना त्याच्या जाचातून मुक्त करीन. तरी तुम्ही निश्चिंत राहा. मग गजाननाने एका दिव्य ब्राह्मणाचे रूप घेऊन त्रिपुराची भेट घेतली. त्रिपुरासुराने अतिथीरूपी गजाननास आसन प्रदान करून त्याची विचारपूस केली व तो म्हणाला, माझे नाव कलाधर, मी विप्र असून 64 कलांमध्ये मी पारंगत आहे. तुझी कीर्ती वैभव याविषयी ऐकून होतो, म्हणूनच मुद्दामच वेळ काढून तुझ्या भेटीस आलो. तुला पाहून मला अत्यंत आनंद झाला आहे. त्या विप्रवचनांनी सुखावलेल्या त्रिपुराने त्यास एखाद्या कलेचे प्रात्यक्षिक दाखवण्यास सांगितले. तेव्हा कलाधराने स्वकौशल्याने 3 विमाने तयार केली व त्रिपुरास म्हणाला, यांच्या सहाय्याने तुला क्षणार्धात कुठेही जाता येईल. तसेच तुझे मनात आणशील ते तुला अविलंब प्राप्त होईल. एका शंकराशिवाय कोणीही याचा भेद करू शकणार नाही. पण जरा जपून, शंकराने जर एकाच बाणात यांचा भेद केला तर मात्र त्या क्षणी तुझा नाश होईल, हे पक्के लक्षात ठेव. कलाधर गजाननाने त्यास सावध केले खरे, पण त्रिपुरासुराने त्याची दखल घेतली नाही. त्याच्या कलेवर प्रसन्न झालेला त्रिपुर त्यास म्हणाला, विप्रा, मी प्रसन्न आहे. तरी तुला काय हवं असेल ते निशंक मनाने तू मागून घे. यावर कलाधर म्हणाला, मी एकदा कैलास पर्वतावर गेलो होतो, तेव्हा तिथे मला चिंतामणी गजाननाची एक सुंदर मूर्ती दिसली.
तू जर मला ती दिलीस तर मला आनंदच वाटेल. त्रिपुरा म्हणाला, हात तिच्या, इतकेच ना, मी आत्ता जाऊन ते मूर्ती घेऊन येतो. एकदा कैलासावर स्वारी केली होती तेव्हा शंकराने तो पर्वतच मला देऊन टाकला होता आणि स्वतः मात्र मंदराचलावर निघून गेला. ते ऐकताच त्याला मध्येच थांबवत कलाधर म्हणाला, मग तसे असेल तर ती मूर्ती ही शंकराकडेच असेल, तरी तू मंदार पर्वतावरच जा. त्रिपुराने विप्ररूप गजाननाचा सन्मान केला. त्याची षोडशोपचारे पूजा करून अत्यंत मौल्यवान चीजवस्तू त्यास अर्पण केल्या. गजानन निघून गेल्यावर त्रिपुराने मंदराचलावर दूत पाठवून शंकराकडे चिंतामणी गणेशाच्या मूर्तीची मागणी केली. पण त्या अवास्तव मागणीने संतापलेल्या शंकराने तसे देण्यास साफ नकार दिला. त्या घटनेने संतापलेल्या त्रिपुरासुराच्या अंगाची लाही लाही झाली. प्रचंड सैन्यास आदेश देऊन त्याने मंदार पर्वतावर स्वारी केली. शंकरानेही आपल्या समस्त गणनायकास युद्धसिद्धतेचे आदेश दिले आणि युद्धापूर्वी घाईगर्दीत गणेशाचे पूजन न करताच तो त्रिपुरासुरावर चाल करून गेला. रणवाद्यांच्या गगनभेदी गदारोळात प्रचंड युद्धास सुरुवात झाली. कार्तिकेयाविरुद्ध प्रचंड, नंदीविरुद्ध चंड, पुष्पदंताविरुद्ध भीमकाय, भृंगीविरुद्ध कालकूट, वीरभद्राविरुद्ध वज्रदृष्ट, इंद्र व त्रिपुराचा प्रधान जयंत व त्रिपुरपुत्र बृहस्पती व शुक्राचार्य याप्रमाणे तुल्यबळ वीर युद्धात एकमेकांस सामोरे जात परस्परांवर अस्त्रशस्त्रांचा प्रहार करू लागले. भयंकर रणकंदन माजले. कोणी कोणास ऐकेना. रणमत चढलेला प्रत्येक वीर प्रचंड त्वेषाने प्रतिस्पर्ध्याशी लढत होता. अनेक दिवस चाललेल्या या युद्धात शंकराच्या प्रत्येक गणाने अतुल पराक्रमाची शर्थ करून आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून त्यास जर्जर केले. ते दृश्य पाहून ठिकठिकाणी लढणारे त्रिपुर सैन्य हतबल होऊन दाही दिशा पळू लागले. त्या वार्तेने प्रक्षुब्ध झालेल्या त्रिपुराने दैव सैन्यावर एक विशेष अग्निअस्त्राचा प्रयोग करून देवांना जाळून टाकण्यास सुरुवात केली. त्या ज्वाळेतून एक अतिविराट व भयंकर पुरुष उत्पन्न झाला आणि देवसैन्यास गिळंकृत करण्याचा त्याने सपाटाच चालविला. त्याच्या भयाने ग्रस्त झालेले देव शंकराच्या आश्रयास धावले. त्यांना धीर देत संतप्त शंकराने त्यावर अनेक अस्त्रांचा प्रयोग केला. पण अस्त्रप्रयोगाने तो जरी पडला तरी काही वेळाने परत पुन्हा उठून बसे आणि शिवगणांचे भक्षण करण्यास सुरुवात करी. तो भयंकर प्रकार पाहून घाबरलेले बिथरलेले देवसैन्य जीव वाचवण्यासाठी दाही दिशांना पांगले. तेव्हा आपण एकट्याने लढाईत काही अर्थ नाही असा विवेक करून शंकरानेही युद्धभूमीवरून निघून जाऊन कंदरात आश्रय घेतला. शंकराच्या पलायनाने आनंदलेला त्रिपुरासूर मंदार पर्वतावरील पार्वती आता आयतीच आपलीशी करता येईल असा विचार करून त्या ठिकाणी जायला निघाला. त्रिपुरासूर आपले हरण करण्यास येत आहे हे पाहताच भयभीत पार्वतीने सूक्ष्म रूप धारण केले आणि आपला पिता हिमालय याच्या आश्रयास गेली. त्याने तिला एका अत्यंत गुप्त व दुर्गम स्थानी लपविले. इकडे मंदार पर्वतावर शोध घेत फिरणाऱ्या त्रिपुरासुरास पार्वती काही सापडली नाही, पण तिच्याऐवजी अत्यंत दैदिप्यमान रत्नमंडित व अत्यंत सुंदर अशी चिंतामणी गणेशाची मूर्ती मात्र सापडली. जिच्यासाठी त्यास प्रत्यक्ष शंकराशी युद्ध करावे लागले ती मूर्ती सापडताच त्यास अत्यानंद झाला. आता कलाधरास ती मूर्ती द्यावी असा विचार करून तो परत निघाला असता त्याच्या हातातील चिंतामणी गणेशाची मूर्ती अचानक अदृश्य झाली. त्यास आश्चर्य वाटले आणि आपणास निश्चितपणे काहीतरी अपशकुन झाला या विचाराने त्यास वाईटही वाटले. शंकरासहित सर्व देवांचा पराभव केल्याने उन्माद चढलेल्या त्रिपुरासुराने त्रिखंडात उच्छाद मांडला. सर्व देवांना मोठी चिंता लागून राहिली. आता काय करावे त्यांस सुचेना. त्यावेळी नारदाने शंकराची भेट घेतली आणि उपाय सुचवित म्हणाला, उमानाथ, युद्धात जाण्यापूर्वी चिंतामणी गणेशाची पूजा न करताच आपण गेलात, म्हणून त्रिपुर युद्धात पराभव पत्करावा लागला. पूर्वी घोर तपश्चर्या करून त्रिपुराने गजाननास प्रसन्न करून घेतले होते.
त्यास प्रचंड सामर्थ्य प्राप्त झाले आहे, तरी तुम्हीही त्या प्रसन्न करून घ्या आणि मगच युद्ध करा, म्हणजे विजयश्री तुम्हास माळ घालील. शंकरास नारदाचे म्हणणे पटले. तो म्हणाला, पूर्वी गजाननाने मला षडाक्षर व एकाक्षर मंत्राचा महिमा सांगून संकटकाळी त्या मंत्राचा जप करण्यास सांगितले होते. पण त्रिपुराशी युद्धास जाण्यापूर्वी मला त्याचे विस्मरण झाले, म्हणूनच पराभवाची नामुष्की पदरात पडली. त्यानंतर दंडकारण्यात जाऊन एकांत स्थानी पद्मासनस्थ होऊन शंकराने सातत्याने 10 वर्षे एकाग्रतेने गणेश आराधना केली. तेव्हा त्याच्याच मुखातून एक दिव्य विलक्षण रूपात श्री गजानन प्रकट झाला. 5 मुखे, 10 हात, मस्तकावर चंद्र, गळ्यात रुंड माळा व सर्प धारण केलेला तो शंकरही दिसत होता आणि गणपतीही दिसत होता. शंकराने नमस्कार करून त्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली. त्यावेळी दिव्यरूप गजानन त्यास म्हणाला, हे शंकरा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. यापुढे संकटसमयी तू माझे ज्या ज्या वेळी स्मरण करशील त्या वेळी मी स्वतः येऊन संकटाचे निवारण करीन. आता माझ्या बीजमंत्राचा जप करून अभिमंत्रित केलेला बाण तू त्रिपुरासुराच्या विमानावर सोड. त्यामुळे त्याचे 3 पुरे नष्ट होतील. त्याचबरोबर त्याचे सामर्थ्यही जाईल. मग त्यास भस्मसात करण्यास तुला वेळ लागणार नाही. आता मी तुला माझ्या सहस्त्रनामाचे स्तोत्र सांगतो. त्याच्या पठणाने शत्रुनाश होऊन मदभक्तास सर्वत्र जयप्राप्ती होईल. त्याच्या इच्छित कामना पूर्ण होतील. त्यानंतर गणपतीने समग्र सहस्त्रनामावली त्यास कथन केली. सर्व देवांना गणांना दर्शन आशीर्वाद देऊन तो अंतर्धान पावला. शंकराने त्या ठिकाणी गणेश मूर्तीची स्थापना करून सुंदर देवालय बांधले आणि त्या ठिकाणी मणिपूर नावाचे नगर वसविले. कथेच्या ओघात भृगू सोमकांतास म्हणाले, गणपतीने स्वमुखाने शंकरास सांगितले, ते दिव्य सहस्त्रनाम अत्यंत समर्थ असून विजय प्राप्ती करून देणारे आहे. पूर्वी ब्रह्मदेवाने ते व्यासांनाही सांगितले. गणपती ही त्याची अधिष्ठात्री देवता असून गम हे त्याचे मूळ बीज आहे. छंद पुष्कल आहे. तुंडे ही शक्ती आहे. स्वाहा हे कलिक आहे. गणेश्वर गणक्रीडा अशा नामांनी त्याचा प्रारंभ व अनंतनामा अनंतश्री अनंतो मुनिस्थितः असा त्याचा शेवट होतो. पहाटेस अत्यंत भक्तियुक्त अंतःकरणाने याचे पठण करणाऱ्यास या जगातील सर्व सुखे प्राप्त होतील. इतकेच नव्हे तर तो भक्त सकल दैवी सात्विक सद्गुणांनी युक्त असा होऊन त्यास लौकिक व अलौकिक संपत्ती सुद्धा प्राप्त होईल, असा प्रत्यक्ष गजाननाचाच त्यास आशीर्वाद आहे. ज्या देशातील लोक या स्तोत्राचे नित्य पठण करतील तो देशही सर्वसंपन्न होईल, असा त्याचा महिमा आहे. जो कोणी नित्यनेमाने एकाग्र चित्ताने 4 मासापर्यंत याचे पठण करेल त्यास 7 जन्मीचे दारिद्र्य निघून जाईल आणि गजाननाची वरदवाणी होईल. त्यानंतर ज्या कोणास सहस्त्रनामाचा नित्य जप शक्य नाही अशांनी गजाननास अत्यंत प्रिय वाटणाऱ्या गणंजय गणपती, हेरंब, धरणीधर महागणपती, यक्ष वरद प्रसादन, अमोघ सिद्धी, अमित मंत्र चिंतामणी, विधी, सुमंगल, बीज, आशापूर, वरद, शिव, कश्यपानंद, वाचसिद्ध आणि ढुंडी विनायक या परमसिद्धीदायक अशा पवित्र 21 नावांचा जप केल्यास त्यास सहस्त्रनामजपाचे पुण्य लाभेल, असा उपायही श्री गणेशानेच सांगितला आहे. साक्षात श्री गजाननाकडून कृपावरदान प्राप्त झाल्याने आनंदविभोर शंकराने नृत्य केले आणि समस्त देवांना बोलावून युद्धाची सिद्धता केली. त्रिपुरास हेरांमार्फत हे वृत्त समजताच त्याने अस्त्रशस्त्रानिशी सज्ज होऊन असुर सैन्यास जमवून युद्धासाठी प्रस्थान केले. आसमंत दणाणून सोडणाऱ्या भयंकर रणगर्जनांच्या पार्श्वसंगीतावर उभय पक्षी धूमचक्री तोंड लागले. यावेळी भयंकर आणि युद्धनिपुण असुर सेनेने दैव सैन्याचा प्रचंड नाश केला. अनेक वीर महावीर जायबंदी झाले.
असुरांपुढे देव हतबल झाले. तेव्हा मात्र प्रक्षुब्ध इंद्राने रौद्र स्वरूप धारण करून वज्रप्रहाराने असुरवाहिनी नष्ट करण्याचा सपाटा चालविला. हे दृश्य अवलोकन करून संतापलेल्या त्रिपुराने एक बाण अभिमंत्रून दैव सैन्यावर सोडला. त्या बाणातून सहस्रावधी बाण निघून गगनमंडल झोकाळले. गडद अंधार पडला. देवसैन्य हतबल झाले आणि पुन्हा एकदा पराजयाचे सावट पडले. तेव्हा मात्र त्रिपुरासुराच्या वधाचा संकल्प करून शंकराने पृथ्वीचा रथ केला. त्या सूर्यचंद्ररूपी चाके जोडली आणि ब्रह्मदेवावर त्याचे सारथ्य सोपविले. अश्विनी कुमारांचा अश्वरूपी रथ ओढण्यास सांगितले. मेरूचे धनुष्य करून लक्ष्मीपती विष्णूस बाण म्हणून त्यास जोडले. सर्व सिद्धतेने शंकराने आचमन प्राणायाम करून गणेश स्मरण करून सहस्त्र नामाचा पाठ केला. त्यानंतर एकाग्र होऊन ओम आकाराचा जप करून झाल्यावर विष्णुरूपी बाणाची पूजा करून शंकराने त्यास अभिमंत्रित केले आणि दिव्य रथावर आरूढ होऊन तो त्रिपुरासन्मुख ठाकला. प्रचंड रणधुमाळी माजली, पण त्रिपुर हार जाईना. मात्र शंकराने अभिमंत्रित विष्णुबाणासह सिद्ध केले आणि धनुष्य आकर्षण ओढून तो बाण त्रिपुराच्या दिशेने सोडला. तेव्हा कोटी सूर्याच्या एकत्रित तेजोदीपसमान सर्व आसमंतात लख्ख प्रकाश पडला. त्रिपुर मूर्छित येऊन खाली पडला. त्याच वेळी त्याची तिन्ही पुरे जळून भस्मसात झाली. त्रिपुराच्या कुडीतून निघालेली प्राणज्योत शंकराच्या शरीरात प्रविष्ट झाली. त्रिपुर मुक्त झाला अशी आकाशवाणी झाली. त्रिपुराच्या जाचातून त्रिभुवन मुक्त झाले. सर्वत्र आनंदी आनंद पसरला. सर्वांनी शंकरावर पुष्पवृष्टी करून त्याची स्तुती केली. देवांना त्यांचे अधिकार पुन्हा प्राप्त झाले. ऋषी आश्रमातून वेदघोष ऐकू येऊ लागले. शंकरास त्रिपुरारी हे नाव पडले. त्रिपुर वधाची तिथी कार्तिक पौर्णिमा होती, म्हणून त्या रात्री घरोघरी दीपोत्सव साजरा करण्याची प्रथा पडली. कार्तिक मासातील स्नान, दान, जप, तप, होम आदी धर्म व पुण्यकृत्ये बहुल म्हणजे अधिक फलदायी होतात, म्हणून कार्तिक मासात बहुल व कार्तिक पौर्णिमेस बहुली पौर्णिमा असे नामकरण प्राप्त झाले. त्या दिवशी दीपोत्सव केल्याने सर्व कार्यात यश मिळते. या दिवशी प्रातःसमय शिवपूजन केल्यास रात्रीचे पाप नष्ट होते. मध्यान्ही पूजन केल्यास जन्मभरातील पाप नाहीसे होतात. तर सायंतानी प्रदोषकाळी पूजन केल्यास सप्तजन्मीच्या पातकांचे भस्म होते. म्हणून त्रिपुरी पौर्णिमेचे दिनमहात्म्य आहे.